हाय स्टुडंट्स, वेलकम इन एज्युकेशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड 3rd नंबरचा लेसन पॉलिनॉमियल्स पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस आहे 3.6 पाहूया. त्याआधी एज्युकेशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस आहे 3.6. क्वेश्चन आहे फाइंड द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल्स गिवन बिलो. आपल्याला इथे पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. कसे फॅक्टर पाडायचे पहा. हे जे टर्म असतात, हे जे टर्म आहे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म, ह्या दोघांचे करायचे मल्टिप्लिकेशन. फर्स्ट टर्मला जर कोएफिशियंट नसेल तर डायरेक्ट फॅक्टर पाडायचे, परंतु ते फर्स्ट टर्मला हा कोएफिशियंट आहे 2, म्हणून 2 आणि हा 1 यांची काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं. 2 1 जा 2, परंतु हा 2 आहे निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह 2चे 1 आहे निगेटिव्ह, म्हणून निगेटिव्ह 2चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांचं सबट्रॅक्शन +1 म्हणजे या मधल्या टर्म सेकंड टर्म एवढं यायला पाहिजे, आणि इथे काही नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. म्हणजे निगेटिव्ह 2चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन +1 यायला पाहिजे. पहा, तर 2चे कोणते फॅक्टर होतील, 2 1 जा 2, आणि आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करून +1 पाहिजे आहे. मग सबट्रॅक्शन होऊन +1 कधी येईल, जेव्हा मोठ्या नंबरला प्लसचं साईन असेल तेव्हा +1 येईल, आणि हा निगेटिव्ह, कारण आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन. म्हणजे फॅक्टर पडतील +2 -1. लिहूया. आता हे जे सेकंड टर्म आहे त्याच्या जागेवर आपण काय करणार आहोत, हे दोन फॅक्टर राईट करणार आहोत. बघा, 2x² फर्स्ट टर्म आहे तशीच, प्लस 2x - x - 1. पहा, 2x² आणि हे 1x चे आपण जे फॅक्टर पाडलेले आहेत, 1x साठी जे फॅक्टर आहेत +2 - 1, ते फॅक्टर इथे लिहिले 2x - 1x - 1. आता काय करायचं, 2 2चे ग्रुप करायचे. पहा, ह्या पद्धतीने, आणि कॉमन फॅक्टर काढायचे. याच्यातील कॉमन काय निघेल, 2x² + 2x मधला कॉमन निघेल 2x, इंटू ब्रॅकेट राहील 2x. जर ब्रॅकेटच्या बाहेर आहेत तर इथे फक्त x राहील, x² असल्यामुळे x राहील, प्लस 2x ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेले आहेत, कॉमन आहेत, म्हणून आतमध्ये राहील 1, मायनस याच्यातील काय कॉमन निघेल, x आणि 1 याच्यातील काहीही कॉमन निघणार नाही, म्हणून इथे आपण कॉमन लिहिणार आहोत 1, आणि इंटू ब्रॅकेट राहील x. इथे निगेटिव्हचं साईन आहे, परंतु ब्रॅकेटच्या बाहेर सुद्धा निगेटिव्हचं साईन आहे. जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन येतं तेव्हा ब्रॅकेटमधलं साईन चेंज करायचं. हे निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह झालं, पॉझिटिव्ह असतं तर निगेटिव्ह झालं असतं. आता इथे पहा, आपल्याला 2 ब्रॅकेट कॉमन मिळालेले आहेत, तर आपण कॉमन ब्रॅकेटबद्दल एक ब्रॅकेट राईट करणार आहोत, आणि हे बाहेरचे आलेले फॅक्टर आहेत त्यांच्याबद्दल एक ब्रॅकेट लिहिणार आहोत. म्हणून 2 ब्रॅकेट आपल्याला कोणते मिळाले, x + 1 and 2x - 1. पहा, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मची मल्टिप्लाय करायचं, साईन लक्षात घ्यायचं. निगेटिव्ह 2 आले, निगेटिव्ह 2चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन ह्या साईनवरून ठरवायचं, ज्यांचं सबट्रॅक्शन +1 यायला पाहिजे, तसे आपण फॅक्टर पाडलेले आहेत. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पहा, 2m² + 5m - 3. आता इथे पहा, फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आहे 2, लास्ट टर्म आहे -3, म्हणजे 2 × -3 = होतील -6, आणि -6चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन +5, सबट्रॅक्शन +5. 3 2 जा 6 आहेत, परंतु 3 2 जाचं ॲडिशन, 3 आणि 2चं ॲडिशन केलं तर 5 येतील, पण आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. असे फॅक्टर कोणते आहेत, 6 1 जा 6, 6 - 1 केला तर आपल्याला 5 मिळणार आहेत, आणि +5 हवे आहेत, म्हणून बिगर नंबरला काय साईन येईल, प्लसचं, आणि छोट्या नंबरला येईल, स्मॉलर नंबरला येईल निगेटिव्हचं साईन. 6 - 1 +5. आता लिहूया फॅक्टर, 2m² + 6m - 1m - 3. म्हणजे ह्या +5m आहे, त्याच्या जागेवर आपण जे आता फॅक्टर लिहिलेले आहेत ते फॅक्टर राईट करायचे. आता कॉमन काढायचे आहेत, 2 2चे ग्रुप करा. 2m² + 6m, 2m² 6m मधलं कॉमन निघेल 2
एम, कारण 2ने 6ला डिवाइड होतं म्हणून कॉमन 2 आणि दोन्हीकडे एम आहे म्हणून एम कॉमन निघेल. इथे 2m ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन आहे तर इथे एम स्क्वेअरमधला एक एम राहील प्लस 2ने 6ला डिवाइड केले तर 2 3 जा 6 म्हणून 3 राहतील मायनस या दोघांमध्ये कॉमन काहीही नाही म्हणून -1 आणि इथे ब्रॅकेटमध्ये राहील एम. आणि मी मगाशी सांगितलं सबट्रॅक्शनचं साईन जर ब्रॅकेटच्या बाहेर असेल तर ब्रॅकेटमधलं हे साईन चेंज करायचं ते होईल +3. पहा आता दोन ब्रॅकेट आपल्याला सेम मिळालेले आहेत त्याबद्दल आपण एकच ब्रॅकेट राईट करणार आहोत आणि जे कॉमन नंबर आलेले आहेत त्यांच्याबद्दल एक ब्रॅकेट लिहिणार आहोत. पहा आपले आन्सर आलेला आहे m+3 2m - 1. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा. 12x² + 61x + 77. इथे 77 लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्मचे कोएफिशियंट 12 यांचं पहिल्यांदा काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. आपण मल्टिप्लिकेशन करूया 77 × 12. पहा 77 × 12 केले आलेले आहेत 924. 924चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 61 यायला पाहिजे. तर आता आपल्याला एवढ्या मोठ्या नंबर्सची फॅक्टर माहिती नाही तर आपण काय करूया ह्या पद्धतीने फॅक्टर पाडूया. 2 4 जा 8 रिमेनिंग 1 2 6 जा 12 2 2 जा 4. व्हर्टिकली मेथड आहे ही फॅक्टर पाडायची जे आपण 7th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. आपण स्क्वेअर रूट्स क्यूब रूट काढण्यासाठी सुद्धा ह्या फॅक्टरचा ह्या मेथडचा उपयोग करतो. पहा मी 2ने 924ला डिवाइड केले राहिले 462. पुन्हा 2ने डिवाइड करते 2 2 जा 4 2 3 जा 6 2 1 जा 2 2 + 3 5 6 3ने डिवाइड होईल 3 7 जा 21 रिमेनिंग 2 2 7 जा 21 11ने डिवाइड होईल 11 7 जा 7 1 जा 7. आता आपण यातले फॅक्टर बघूया. आपल्याला 61 हवे आहे ॲडिशन. आपण फॅक्टर बघूया तयार होत आहेत का. 11 2 जा 2 2 जा 4 4 11 2 जा 22 22 2 जा 44 अँड 7 3 जा 21. पहा 11 2 जा 20 2 2 जा 4 आणि 11 4 जा 44. पाहूया हे फॅक्टर होत आहेत का. 7 3 जा 21 ॲडिशन किती होते 4 + 1 5 4 + 2 6 65. आपल्याला 61 ॲडिशन हवे आहे. पहा 11 3 जा 33 अँड 7 2 जा 14 14 2 जा 28. पाहूया हे फॅक्टर होत आहेत का. 8 + 3 11 कॅरी 1 3 + 3 6 61. पहा हे फॅक्टर होत आहेत. 11 3 जा 33 7 4 जा 28 ॲडिशन 61. म्हणजे आता आपल्याला मिळालेले फॅक्टर कोणते आहेत 33 अँड 28. लिहूया 12x² + 33x + 28x + 77. 61च्या जागेवर आपण हे दोन फॅक्टर घेतलेले आहेत. आता आपण कॉमन फॅक्टर घेणार आहोत. 12x² + 33x याच्यामध्ये कॉमन निघेल 3x. 3x कॉमन का निघेल तर 3ने 12ला डिवाइड होतं 3ने 33ला डिवाइड होतं म्हणून कॉमन 3 निघेल अँड x कॉमन निघेल 3x. इथे राहतील 3ने 12ला डिवाइड केले 3 4 जा 12 अँड x² मधला x एक कॉमन आहे म्हणून एक x राहील प्लस 3ने 33ला डिवाइड केलं 3 1 जा 3 3 1 जा 3 रिमेनिंग झाले 4x + 11. इथे दोघांच्यामध्ये कॉमन निघेल 7. 7ने 28ला डिवाइड होईल 77ला डिवाइड होईल कॉमन निघेल 4 सॉरी कॉमन निघेल 7. 7ने 28ला डिवाइड केलं 7 4 जा 28 अँड x प्लस 7 1 जा 7 7 1 जा 7 4x + 11. पुन्हा पहा इथे कॉमन निघाले 3. दोघांना 3ने डिवाइड होतं आणि दोघांमधला कॉमन x. इथे 3ने 12ला डिवाइड केले 4 आले आणि x² मधला एक x कॉमन आहे म्हणून एक x राहिला प्लस 3ने 33ला डिवाइड केलं 11 राहिले प्लस 7 इथे कॉमन निघेल 7 कारण दोघांना 7ने डिवाइड होतं इंटू ब्रॅकेट राहतील
7 4 जा 28 म्हणून 4 आणि हा x प्लस 7 77 डिवाइड केलं 11. पहा आता जो कॉमन आलेला आहे ब्रॅकेट राईट करूया आणि जे कॉमन फॅक्टर बाहेर काढलेले आहेत ते लिहूया. 3x प्लस 7 फॅक्टर पडलेले आहेत 4x प्लस 11 3x प्लस 7. थोडंसं हार्ड आहे. मल्टिप्लाय करून 924चे फॅक्टर पाडले आणि फॅक्टरच्या नंतर आपल्याला 61 ॲडिशन येण्यासाठी कसे घेतले आपण फॅक्टर ते मी सांगितलेलं आहे. 4 नंबरचं घेऊया एक्झाम्पल. 4 नंबरचं एक्झाम्पल पहा. 3y² मायनस 2y मायनस 1. आता इथे पहा कोइफिशियंट फर्स्ट टर्मला आहे 3 × 1. 3 1 जा 3 × -1 इज इक्वल टू -3. आणि -3चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन -2 यायला पाहिजे. मग पहा 3 1 जा 3 सबट्रॅक्शन -2 म्हणून मोठ्या संख्येला निगेटिव्हचं साईन, छोट्या संख्येला पॉझिटिव्हचं साईन. पहा लिहूया 3y² मायनस 3y प्लस 1y मायनस 1. तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की हे आता पाडलेले फॅक्टर आम्ही उलटे लिहिले किंवा 1 लिहिते इथे 3 असेल, इथे लिहिताना इथे 1 इथे 3 लिहिला तरीही जेव्हा आपण कॉमन फॅक्टर घेतो ब्रॅकेट घेतो तेव्हा ते जरी तुम्ही हे 1y पुढे लिहिले -3y मागे लिहिले तर ही येताना आन्सर सेम येतं, काहीही फरक पडत नाही. इथे दोघांच्यामध्ये कॉमन निघेल 3y इंटू ब्रॅकेट राहील y मायनस 1 प्लस यांच्यातला कॉमन निघेल 1 इंटू ब्रॅकेट राहील y मायनस 1. तर सेम टू सेम ब्रॅकेटसाठी 1 ब्रॅकेट अँड कॉमन ब्रॅकेटसाठी कॉमन नंबरसाठी सेकंड ब्रॅकेट. इझी आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. √3x² प्लस 4x प्लस √3. आता इथे फर्स्ट टर्म आहे √3 इंटू लास्ट टर्म आहे √3. यांचं करूया मल्टिप्लिकेशन इंटू 3 × 3 √9 अँड 9चं स्क्वेअर रूट आहे 3. म्हणजे 3चे असे फॅक्टर ज्यांची ॲडिशन 4 यायला पाहिजे. म्हणजे 3 1 जा 3 ॲडिशन आहे म्हणून दोन्ही नंबर्स होतील पॉझिटिव्ह. लिहिणार आपण √3x² प्लस 3x प्लस 1x प्लस √3. आता आपण कॉमन घेऊया. इथे पहा 3 आहे. 3 म्हणजेच काय असणार आहे √3 × √3. पहा 3 म्हणजेच काय आहे √3 × √3 असेल तर ते काय होतात 3 होतात. तर यांच्यातील कॉमन आपण √3x घेऊया. तर इंटू ब्रॅकेट काय राहील x प्लस एक √3 मधला 3 बाहेर आहे तर एक काय राहील √3. पहा इथे काय केलेलं आहे 3चे फॅक्टर घेतलेले आहेत √3 × √3 म्हणून आपला कॉमन बाहेर काय निघेल √3x इंटू ब्रॅकेट राहील x प्लस ह्या 3 मधला एक √3 बाहेर आहे आतमध्ये राहील √3 प्लस इथला कॉमन 1 इंटू ब्रॅकेट x प्लस √3. दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सेम मिळालेले आहेत. लिहूया x प्लस √3 सेकंड ब्रॅकेट √3x प्लस 1. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 1/2x² मायनस 3x प्लस 4. पहा फर्स्ट टर्म 1/2 इंटू लास्ट टर्म 4. आता पहा 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच 2चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांचे ॲडिशन -3 यायला पाहिजे. 2चे फॅक्टर असे ज्यांची ॲडिशन -3. फॅक्टर येतील 2 1 जा 2 आणि ॲडिशन करायचे आहे परंतु हवे आहेत -3 म्हणून दोन्ही नंबर्सला साईन येईल निगेटिव्ह म्हणजे यांची होईल ॲडिशन आणि ॲडिशन होईल -3. लिहूया 1/2x² मायनस 2x मायनस 1x प्लस 4. पाहूया. आता पहा यांच्यामध्ये कॉमन काहीही निघणार नाही फक्त x निघेल. मग आपल्याला दोन्ही फॅक्टर सेम मिळणार नाही त्यासाठी आपण काय करणार आहोत पहा 1/2x² मायनस
2x म्हणजेच 2 × 2/2. पहा 2 2 जा केले 4, अपॉनला जर 2 घेतला, 4ला 2ने डिवाइड केलं तर आन्सर आपलं काय राहणार आहे 2. म्हणून आता इथे घेताना मी काय घेतलेले आहे 2 × 2/2, कारण आपल्याला कॉमन बाहेर नंबर्स निघाला पाहिजे म्हणून इथे असे फॅक्टर घ्यायचे, 2चे असे घ्यायचे, 2 2 जा 4/2 म्हणजेच 2x. आता पहा या दोघांच्या मधला जर मी कॉमन 1/2 आणि x बाहेर घेतला तर इंटू ब्रॅकेट काय राहील, याच्यातला राहील x मायनस इथे राहील 2 2 जा 4. पहा 2 2 जा 4/2 म्हणजेच 2. आता आपण कॉमन बाहेर घेणार आहोत 1/2 x, तर इथला राहिला x आणि इथला 1/2 बाहेर आहे तर इथे राहील 2 2 जा 4. आणि इथे पहा कॉमन काय नाही म्हणजे 1 इंटू ब्रॅकेट x आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन आहे म्हणलं, आत ब्रॅकेटच्या आतलं साईन काय होणार आहे -4. पहा दोन ब्रॅकेट आपल्याला सेम मिळालेले आहेत. आता सेम ब्रॅकेट लिहूया x - 4 आणि कॉमन लिहूया 1/2x - 1. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या पुढच्या क्वेश्चनसाठी फॅक्टराइज द फॉलोइंग पॉलिनॉमियल्ससाठी मी नवीन व्हिडिओ तयार करेन, तोही नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.